दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने 22 जून रोजी शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. अध्यक्ष दक्षिण महाराष्ट्र राज्य विवेक तवले आणि पश्चिम महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रमेश माने यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि सामान्य जनतेची कामे प्रभावीपणे कसे सोडवावीत यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संघटनेच्या विस्तारासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात कसे काम करावे यावरही चर्चा झाली. परिषदेकडून भ्रष्टाचार आणि सामान्य नागरिकांवर होणारे अन्याय अत्याचार दूर करून न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. या व्यतिरिक्त आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करणे, वृक्षारोपण, रक्तदान आणि शालेय साहित्य वाटप यासारखे विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमोल कोठारी यांनी दिली. मी जिल्हाध्यक्ष मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद अहिल्यानगर जिल्हा. आज या ठिकाणी जिल्ह्यातून जे पदाधिकारी आलेले आहेत त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आजची मीटिंग आयोजित केलेली आहे. मीटिंग संदर्भात आमच्या रमेश भाऊंनी मार्गदर्शन केलेलं आहे. तरी पण मी जरा काही गोष्टी आपल्याला परिचयाच्या माध्यमातून हे करतो की समाजामध्ये आपल्याला वेगवेगळ्या लोकांवर जे अन्याय होतात, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. तर आपण जे हे पदाधिकारी आहेत सगळे, यांना जे पद दिलेले आहे या पदाचा अर्थ काय आहे आणि याचं महत्त्व काय आहे. तर नगर शहरामध्ये अनेक समस्या आहेत. त्या संदर्भात आपण यांना सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तरी आज या ठिकाणी कोणाला काही अजून समस्या असतील त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सांगावे. सर, मी रमेश माने, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद महाराष्ट्र अध्यक्ष पश्चिम. आज अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी येऊन मीटिंग आयोजित केली. मीटिंगचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे संघटनेचे काही कामं आहेत आणि प्रत्येकाचे काही जबाबदारी आहेत. आम्ही आज त्या सर्वांना सांगितल्यात. अध्यक्ष आमचे अमोल भाऊ कोठारी, कार्याध्यक्ष संतोष भाऊ चव्हाण, महाराष्ट्राचे अध्यक्ष दक्षिण विवेक तवले यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. समाजात जे सामान्य माणसाला जर काही अडचणी आले त्यांच्या दैनंदिन कार्यात किंवा काही अन्याय अत्याचार होत असतील तर तिथं त्या ठिकाणी आम्ही भक्कमपणे आमची संघटना उभी राहते. भ्रष्टाचार जर पुढं काही असेल तर तिथं आम्ही त्याचं वरती तक्रार दाखल करण्याचं वरती पाठवतो, निवेदन पाठवतो. आणि काही समस्या आम्ही आमच्या संघटनेमार्फत करतो, जसं रक्तदान शिबिर असो, अन्नदान असो, डोळ्यांचं नेत्र शिबिर असो, असे काही वृक्षारोपण असो, असे आम्ही संघटनेतर्फे काही आयोजन करतो. हॉस्पिटलमध्ये जर काही कोणाला काही आर्थिक काही मदत लागली तर आम्ही ते मुख्यमंत्री निधीद्वारे कसं लवकरात लवकर त्या पेशंटला मदत करता येईल ते आम्ही करतो. आणि वेळेप्रसंगी जर कुठं काही शासकीय कामात जर काही गरज पडत असेल, जसं आतामध्ये वाऱ्यामुळं काही झालं, काही पडझड झाली, तर त्या ठिकाणी आमची संघटना तात्काळ उभी राहून समाजकार्यात सहभाग करून काम करते. नमस्कार, मी सतीश गायकवाड, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष. तर आज जी ही सभा झाली, या सभेचं जे मुख्य उद्दिष्ट होतं ते सर्व सभासद जे काय आहेत, आमचे पदाधिकारी जे काय आहेत, त्यांची ध्येय धोरणं ठरवणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. या माध्यमातून जिल्ह्यामध्ये होणारे जे काही अन्याय आहेत, अत्याचार आहेत, जे काही भ्रष्टाचार आहेत, यांचं निर्मूलन करणं, लोकांच्या ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत, आज जर पाहिलं तर भरपूर समस्या आहेत आणि सामान्य जो नागरिक आहे आज होरपळला जातो. तर त्यांच्या समस्या दूर करणं, त्यांच्या ज्या म्हणजे ज्यांच्या मागे कोणी उभं राहत नाही त्यांच्या मागे ठामपणे उभं राहून त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करणं हे आज आमच्या
सभेचा मुख्य उद्दिष्ट होतं. धन्यवाद. अहमदनगर अहिल्यानगरमधील आपले आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार न्याय सुरक्षा परिषद त्याच्यामध्ये कार्यकारी अध्यक्ष संतोष चव्हाण. हे आजची जी मीटिंग बोलवण्याचं उद्दिष्ट हे होतं की सर्व जे सभासद आहेत एकमेकांमध्ये सर्वांचा एक परिचय व्हावा आणि कोणकोणत्या उद्दिष्ट आणि कोणत्या कार्यानुसार प्रत्येक व्यक्तीने आपले जे मनोगत आहे की बाबा तो सोशल वर्क म्हणा, काही ॲक्टिव्हिटीज म्हणा, काही गोष्टी म्हणा, कोणत्या काही अडचणी म्हणा, समाजातल्या प्रॉब्लेम म्हणा, अत्याचार म्हणा, भ्रष्टाचार म्हणा, ज्या काही गोष्टी या गोष्टींबद्दल आज ही जी मीटिंग इथं सर्व सभासदांना बोलून आज इथं आमचे कार्याध्यक्ष नाही का कोठारी साहेबांनी आता इथं बरेचशा मीटिंगमध्ये बरेचशा लोकांना मार्गदर्शन केले आणि त्यानुसार आजच्या ह्या मीटिंगचं उद्दिष्ट एकच आहे की हो जे बी काही सेवा आहे आज जे काही करायची आपल्याला जे समाजाला आपल्याला काही देणे आहे त्या देण्याबद्दल आज या मीटिंगच्या माध्यमामध्ये मानवी आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार न्याय सुरक्षा परिषद या माध्यमामध्ये या मीटिंग आजची ठेवण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हा महासचिव अनिल नगरकर, कार्याध्यक्ष संतोष चव्हाण, नगर तालुका अध्यक्ष राजू अनमोल, महेश खुरे, अन्सारी शेख, गणेश तवले, महेश खेडकर, पप्पू पाचाने, सुजित शेळके, राजेश शिंदे, नितीन माने, सुधीर तवले, गणेश शेलार, सतीश गायकवाड यांचा जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.